Now last article of this chapter, pedigree analysis. पेडिग्री ॲनालिसिस म्हणजे फॅमिली हिस्ट्री. जसं आपण कचेरीमध्ये काही डॉक्युमेंट्स काढण्यासाठी गेलो तर त्याच्यामध्ये आपली वंशावळ कशी आलेली आहे हे त्यावर आपल्याला ड्रॉ करून दाखवावं लागतं. किंवा एखाद्या ठिकाणी आपण राजा महाराजांचे जे पॅलेस असतात त्या ठिकाणी व्हिजिटला गेलो तर त्या कुटुंबाची संपूर्ण वंशावळ कशी 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 पुढं आली हे तिथं आपल्याला दाखवलं जातं. हे सुद्धा पेडिग्रीच आहे. वंशावळीचा अभ्यास करणे याला आपण पेडिग्री ॲनालिसिस म्हणतो. मग नॉर्मल वंशावळीचा अभ्यास करा किंवा काही डिसऑर्डर असतील त्याचा अभ्यास करा, शेवटी ते पेडिग्रीच आहे. पेडिग्री ॲनालिसिस त्याला आपण म्हणतो. मग पेडिग्रीचं स्टडी करण्यासाठी आपल्याला काही सिम्बॉल यूज करावे लागतात. जसं मेल इंडिव्हिज्युअल असेल तर त्याच्यासाठी स्क्वेअर ड्रॉ केला जातो. फिमेल इंडिव्हिज्युअल असेल तर त्याच्यासाठी सर्कल ड्रॉ केलं जातं. दॅट इंडिकेट्स फिमेल. जर त्या पर्सनचा सेक्स अनआयडेंटिफाईड असेल तर हा सिम्बॉल त्याच्यासाठी यूज केला जातो. सेक्स अनआयडेंटिफाईड. त्यानंतर दोघांचं मॅरेज झालं तर त्याच्यासाठी असा सिम्बॉल यूज केला जातो. अगदी क्लोज फॅमिलीजमध्ये मॅरेज झालं त्याच्यासाठी हा सिम्बॉल यूज केला जातो. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल इथं यूज केले जातात. जर हे सर्कल किंवा हा जो चौकोन आहे, स्क्वेअर आहे, हे जर एम्प्टी दाखवले तर त्याला आपण म्हणतो नॉर्मल. जर आपण हे एम्प्टी दाखवले तर त्याला आपण नॉर्मल समजतो. आणि जर ते फिलअप केले असे तर त्याला अफेक्टेड इंडिव्हिज्युअल समजतो. एखाद्या डिसीजचा तो इंडिव्हिज्युअल कॅरियर असेल किंवा तो अफेक्टेड असेल. जसं कलर ब्लाइंडनेसमध्ये आपण स्टडी केलेला आहे, इथंही या पद्धतीनं कलर ब्लाइंडनेस दाखवता येईल. तो पेडिग्री चार्टच आहे. तिथं जे आपण XY क्रोमोसोम वगैरे सगळे पहिलं जनरेशन दुसरं जनरेशन दाखवलंय तेच तुम्ही इथं स्क्वेअर ड्रॉ करून दाखवू शकता, कारण तो सुद्धा पेडिग्री चार्ट आपल्याला बनवता येतो. तो सोबत पेडिग्रीचंच एक्झाम्पल आहे. कलर ब्लाइंडनेस किंवा हायपर ट्रायकॉसिस असेल, हिमोफिलिया असेल, हे सगळे पेडिग्री चार्टनुसार आपल्याला स्टडी करता येतात. जर अफेक्टेड असेल तर तो फिल केला जातो आणि नॉर्मल असेल तर ब्लँक ठेवला जातो. तो चौकोन असो किंवा गोल असो, याप्रमाणे सिम्बॉल यूज करण्याची सिस्टीम पेडिग्री ॲनालिसिसमध्ये आहे. आता पेडिग्री ॲनालिसिसमध्ये आपल्याला नेमकं काय स्टडी करायचं आहे, जर याच्यावर क्वेश्चन विचारला तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला फक्त 4 महत्त्वाच्या कॅरेक्टर विचारात घ्यायचे. एक, वेदर द पेडिग्री इज डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह. तो पेडिग्री चार्ट डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह आहे आयडेंटिफाय करणं एक काम झालं आपलं. आणि दुसरं काम त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे, वेदर द पेडिग्री इज ऑटोसोमल ऑर सेक्स लिंक्ड. आता याच्या अगोदर आपण ऑटोसोमल रेसेसिव्ह डिसऑर्डर पाहिल्या, फिनिलकिटोन्युरिया, अल्काप्टोन्युरिया.
कितीतरी ऑटोसोमल डिसऑर्डर आपण पाहिल्यात, त्यांचा इथं चार्ट बनवता येतो. किंवा हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, हायपर ट्रायकॉसिस, सेक्स लिंक्ड कॅरेक्टर्स आपण पाहिलेले आहेत, डिसऑर्डर पाहिलेले आहेत, त्याही या प्रमाणे आपल्याला ड्रॉ करता येतील. आता दोन गोष्टी इथं महत्त्वाच्या झाल्या. काय? वेदर इट इज डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह, अँड सेकंड वेदर इट इज ऑटोसोमल ऑर सेक्स लिंक्ड. आता पहिली कॅरेक्टर याच्यामध्ये वेदर इट इज डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह हे कशावरनं ओळखायचं? जर तुम्ही चार्ट पाहिला आणि त्या चार्टमध्ये प्रत्येक जनरेशनमध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड असेल, प्रत्येक जनरेशनमध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड असेल, तर त्याला आपण म्हणतो डॉमिनंट. आणि एखाद्या जनरेशनमध्ये अफेक्टेड मिळाले, पुन्हा एखादं जनरेशन स्किप केलं गेलं, म्हणजे अफेक्टेड इंडिव्हिज्युअल एखाद्या जनरेशनमध्ये आहेत, एखाद्या जनरेशनमध्ये नाही, अशा प्रकारचं जर नेचर त्या पेडिग्रीचं असेल तर त्याला आपण म्हणतो रेसेसिव्ह. तेव्हा काय झालं इथं? जर प्रत्येक जनरेशनमध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड मिळत असेल तर तो पेडिग्री झाला डॉमिनंट, आणि एखाद्या जनरेशनमध्ये जर ते स्किप केलं गेलं तर त्याला आपण म्हणतो रेसेसिव्ह. मग आता इथं जो क्रॉस दाखवलाय हा डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह आहे? तुम्ही सांगू शकता. पहिलं जनरेशन अफेक्टेड आहे का? नाही. दुसऱ्या जनरेशन मध्ये इथं अफेक्टेड दिसत आहेत, तिसऱ्या जनरेशन मध्ये इथं अफेक्टेड दिसत आहेत. म्हणजे पहिल्या जनरेशन मध्ये कोणीही अफेक्टेड नाही, म्हणजे इथं अफेक्टेड इंडिव्हिज्युअल स्किप झालेले आहेत. आणि जर एखादं जनरेशन स्किप झालं तर त्याला आपण काय म्हणणार? रेसेसिव्ह. डेफिनेटली इट इज रेसेसिव्ह. आता हा क्रॉस बघा, हा पेडिग्री चार्ट बघा, याच्यामध्ये पहिलं जनरेशन अफेक्टेड आहे का? अफेक्टेड आहे. सेकंड जनरेशन मध्ये अफेक्टेड आहेत का? आहेत. थर्ड जनरेशन मध्ये अफेक्टेड आहेत का? आहेत. म्हणजे प्रत्येक जनरेशन मध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड असेल तर या पेडिग्री चार्टला आपण म्हणू डॉमिनंट. या पेडिग्री चार्टला आपण डॉमिनंट म्हणू. आणि एखादं जनरेशन जर स्किप होत असेल अफेक्टेड इंडिव्हिज्युअलचं तर त्याला आपण म्हणू रेसेसिव्ह. तेव्हा हा क्रायटेरिया झाला वेदर इट इज डॉमिनंट ऑर रेसेसिव्ह. तर हा पेडिग्री चार्ट निश्चितपणे रेसेसिव्ह आहे, कारण इथं स्किप झालेला आहे अफेक्टेड इंडिव्हिज्युअल, आणि इथं मात्र प्रत्येक जनरेशनमध्ये कोणी ना कोणी अफेक्टेड मिळत आहेत. त्यामुळं हा पहिला चार्ट जो आहे तो रेसेसिव्हचा आहे नक्की, आणि दुसरा चार्ट जो इथं ड्रॉ केलेला आहे पेडिग्री चार्ट तो डॉमिनंटचा आहे. आता आपल्याला त्या चार्टमध्ये आणखी एक कॅरेक्टर विचारात घ्यायची आहे, वेदर इट इज ऑटोसोमल ऑर सेक्स लिंक्ड. आता जर रेसेसिव्ह असेल तर त्याच्या डॉटरचा विचार करा. रेसेसिव्ह असेल म्हणजे ऑटोसोमल रेसेसिव्ह असेल तर त्याच्या डॉटरचा विचार करा. आता हा रेसेसिव्ह आहे, जर या डॉटरचे पॅरेंट अफेक्टेड असतील, अफेक्टेड डॉटरचे पॅरेंट जर अफेक्टेड मिळाले तर तो सेक्स लिंक्ड होईल. परंतु इथं जर पाहिलं तर अफेक्टेड डॉटरचे पॅरेंट नॉर्मल दिसत आहेत. जर असे पॅरेंट्स नॉर्मल असतील तर डेफिनेटली तो कसा आहे? डेफिनेटली तो ऑटोसोमल आहे.
इथं एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. मला सांगा, इथं आता अफेक्टेड डॉटर आहे, तिचे पॅरेंट कसे अफेक्टेड आहेत. मग आपल्याला वाटणार अरे अरे हे सेक्स लिंक्ड आहे, वाटणार. हे एक्झाम्पल 2015च्या पेपरमध्ये आहे. तर इथं कसं आहे, अफेक्टेड डॉटरचे पॅरेंट्स पैकी कोणीतरी अफेक्टेड असेल, इथंपर्यंतचा विचार जर केला तर हा आपल्याला सेक्स लिंक्ड वाटतोय. पण याच्या पुढचं जनरेशन बघा, इथं कुणीही अफेक्टेड नाही आहे. या जनरेशनमध्ये कुणीही अफेक्टेड नाही. त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये पुन्हा अफेक्टेड दिसत आहेत, म्हणजे स्किप झालंय हे. जर अशा प्रकारचा क्रॉस असेल तर डेफिनेटली तो कसा असणार आहे, ऑटोसोमल असणार. आता सेक्स लिंक्ड असेल तर कसा. सेक्स लिंक्ड आपल्याला फार सोपं आहे. सेक्स लिंक्ड आपल्याला फार सोपं आहे. इथं पहा, इथं पहा, अफेक्टेड फिमेल च्या पॅरेंट पैकी कुणीतरी अफेक्टेड आहे का, आहे. अफेक्टेड फिमेलचे पॅरेंट अफेक्टेड आहेत आणि त्याच्यापासून पुन्हा अजून त्याच्या पुढचं जनरेशन सुद्धा अफेक्टेड आहे. मग जर अफेक्टेड फिमेलचे पॅरेंट अफेक्टेड आहेत आणि पुढं तिचा मेल सुद्धा अफेक्टेड आहे पुढच्या जनरेशनमध्ये, तर डेफिनेटली हा क्रॉस जो आहे तो कसा आहे, सेक्स लिंक्ड आहे. डेफिनेटली हा कसा आहे, सेक्स लिंक्ड आहे. आता एक्स लिंक्ड क्रॉस आणि वाय लिंक्ड क्रॉस आपल्याला माहित आहेत. तुम्हाला माहिती आहे, जर कलर ब्लाइंड मेलचं मॅरेज नॉर्मल फिमेल बरोबर झालं, दिस इज कलर ब्लाइंड मेल, दिस इज नॉर्मल फिमेल. कलर ब्लाइंड मेल आणि नॉर्मल फिमेल यांचं मॅरेज जर झालं, किंवा आपण सेपरेट ड्रॉ करू, इथं वरती दिसायला सोपं दिसते, जरा सोपं आहे. ठेवू का, राहू दे, काय फरक पडतो याला. दिसतंय का, हे दिसतंय का, हां ठीक आहे. जर कलर ब्लाइंड मेलचं मॅरेज नॉर्मल फिमेल बरोबर झालं तर त्यांची डॉटर कशी असेल, त्यांची डॉटर कशी असेल, कॅरियर डॉटर. आणि त्या कॅरियर डॉटरची जेवढी काही मुलं असती, मुलं मुली जे आहेत, त्याच्यामध्ये 50% मेल जे असणार ते कलर ब्लाइंड असणार. म्हणजे फादर टू डॉटर, डॉटर टू ग्रँडसन असं ट्रान्समिशन या क्रॉसमध्ये झालेलं दिसतं. यावरून आपल्याला हा पेडिग्री चार्ट कलर ब्लाइंडनेस नावाच्या डिसऑर्डरचा आहे हे लक्षात येतंय. एक्स लिंक्ड क्रॉस आहे हे लक्षात येतं. एक्स लिंक्ड क्रॉस आहे हे आपल्याला क्लिअर होतं इथं. आता याच्यामध्ये फादर टू ग्रँडसन थ्रू कॅरियर डॉटर असं ट्रान्समिशन होत असेल तर त्याला आपण म्हणतो क्रिस क्रॉस मॅनर. परवाच तुम्हाला मी सांगितलेलं आहे, जर आता हे उदाहरण म्हणून गृहीत धरा, रियालिटी नाही. जर मी कलर ब्लाइंड आहे, माझी मिसेस नॉर्मल आहे, तर माझी मुलगी कशी असेल, कॅरियर असेल. आणि तिला समजा 2 मुलं आहेत, त्यातल्या एका मुलाला कलर ब्लाइंडनेस असणार का, असणार. म्हणजे माझ्याकडून ही डिसऑर्डर माझ्या मुलीकडं गेली, पण मुलीकडं आणखी एक एक्स्ट्रा एक्स क्रोमोसोम असल्यामुळं, ही रेसेसिव्ह डिसऑर्डर असल्यामुळं तिच्यामध्ये एक्सप्रेस होऊ शकली नाही. परंतु तिची जी मुलं आहेत त्यापैकी निम्मी मुलं ही कलर ब्लाइंड असणार आणि निम्मी नॉर्मल असणार. म्हणजे माझ्याकडून माझ्या नातवाकडं, मुलीकडचा नातू थ्रू कॅरियर डॉटर असं जर ट्रान्समिशन होत असेल तर त्याला आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणतो.
आणि वाय लिंक्ड तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, वाय लिंक्ड सोपं आहे. आता इथं प्रत्येक जनरेशनमध्ये पहा, वाय लिंक्ड दाखवायचं असेल आपल्याला एखादं, तर कुठंच तुम्हाला प्रत्येक जनरेशनमध्ये फक्त मेल अफेक्टेड दाखवा. इथं मेल अफेक्टेड आहे, इथं मेल अफेक्टेड आहे, इथं मेल अफेक्टेड आहे. प्रत्येक जनरेशनमध्ये मेल सगळे अफेक्टेड आहेत. असं जर आपण दाखवलं तर याचा अर्थ असा की तो कसा आहे, होलँड्रिक जीन, हायपर ट्रायकॉसिस. मग हायपर ट्रायकॉसिसचं ट्रान्समिशन कसं होतं आहे, फादर टू सन डायरेक्टली. आपण सांगितलंय की काही लोकांच्या कानावर लांब लांब केस असतात, भरपूर केस असतात. कशामुळे ते, त्या कॅरेक्टरला काय म्हणायचं, हायपर ट्रायकॉसिस. कशामुळे आहे ही कॅरेक्टर, असं समजायचं नाही की त्याच्या कानाला मिशा आल्यात. ठीक आहे, आल्या असतील, परंतु काय आहे त्या, होलँड्रिक जीन्स. होलँड्रिक जीन कुठं आहेत, वाय क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंटवरती आहे. वाय क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंटवरती ते जीन आहेत. मग वाय क्रोमोसोम कोणामध्ये असतो, फक्त मेलमध्ये असतो. मग वाय क्रोमोसोम पुढं जर पुढच्या जनरेशनमध्ये मेल इंडिव्हिज्युअल असेल तर डेफिनेटली ही कॅरेक्टर फादर टू सन डायरेक्टली, स्ट्रेट इनहेरिटन्स म्हणतो आपण. तर अशा प्रकारे पेडिग्री चार्ट आपण कुठल्याही डिसऑर्डर बद्दल बनवू शकतो. ही एक वंशावळ आहे, ही एक आपली फॅमिलीची हिस्ट्री आहे. मग ती नॉर्मल हिस्ट्री तुम्हाला बघायची असेल तरी ती पेडिग्री चार्ट आपण बनवून हे सांगू शकतो. आणि आपल्याला काही एखादी डिसऑर्डर स्टडी करायची असेल तरी त्याच्यामुळं आपण त्याच्या सहाय्यानं आपण हे करू शकतो. दिस इज अबाउट पेडिग्री ॲनालिसिस. बरेच दिवस आपला हा चॅप्टर सुरू आहे. आज हा चॅप्टर आपला